जातोय मच्छी पकडायला. बघूया आपण काय होतं, नक्की त्याला भेटते मच्छी का नाही. प्रयत्न तर करतोय ते. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे मुंबईतल्या वरळीमध्ये. तिथे लागतं मुंबईतला फेमस सुक्या जवळ्याचं मार्केट. खूप लांबून लोक तिकडे जवळा घ्यायसाठी येतात. आता पावसाळा सुरू होणार आहे, त्यामुळे लोक आता स्टॉक करून ठेवणार. तर आपण तिकडे पाहणार आहोत तिकडचे रेट्स, तिकडच्या लोकांची गर्दी आणि खरंच एवढा फेमस आहे का तिकडचा जवळा. आपण एवराडनगर बस स्टॉपला आलेलो आहोत. आता इकडून किती नंबर बस जाते वरळीला ते आपण पाहूया. मित्रांनो, आपण 92 नंबरची बस पकडले. सेंचुरी बाजारला उतरायचं आपल्याला. मित्रांनो, आपण आता वरळीमध्ये पोहोचलोय. इथून 2 मिनिटाच्या अंतरावर ते मार्केट आहे. ज्यांना सुकी मच्छी खायला आवडते ते इकडे नक्की येतात. तर आपण पाहूया आता. मित्रांनो, तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर बघा, हा हॉटेल आहे सी कॉर्नर म्हणून. त्या हॉटेलच्या बाजूच्या गल्लीतच ते मार्केट आहे, सी कॉर्नर हॉटेल. आणि ही बघा, ही गल्ली त्या टेम्पोच्या मागची. आपण आता त्या मार्केटमध्ये चाललो आहे. तिकडेच आपल्याला जवळ्याचा वास यायला लागला आहे. ज्यांना जवळा खायला आवडतो त्या मार्केटमध्ये नक्की येणार. वास यायला लागला ना अबे. हो, इकडेच आहे आतमध्ये. मित्रांनो, हे बघा, ही जागा आहे ती. इथे तो जवळा सुकवतात आणि रूम आहेत इकडे 4-5, यांच्याकडेच तो जवळा भेटतो. आता बोट तर आतमध्ये गेले आहेत. 2-3 दिवसांनी बोट येईल बोलतात ते. तर इकडे बघूया आपल्याला भेटतो काय सुका जवळा. पण तुम्ही आलात तर ह्याच लोकेशनला या, इथेच भेटतो तो जवळा. मित्रांनो, आताच एक बोट आलेली आहे. आपण बघूया त्या बोटीमध्ये काय मच्छी आहे ते. आणि बोट आणली आहे इकडे समुद्रातून. बोटीत काहीतरी मच्छी घेऊन आलेत दादा. दादा, सुका जवळा पाहिजे होता. कुठं भेटेल हो सुका जवळा? नाही भेटणार 2-4 दिवसांनी. आम्ही गेलेलो तिकडे. ते बोलले 27 तारखेला या तुम्ही. 27 तारखेला तुम्हाला 27 ते 31 मध्ये जवळा पूर्ण भेटेल. 4 दिवस. परत 1 जूनपासून बंद होणार आहेत बोटी. तर 27 तारखेला आपण करूया हा ब्लॉग पुढे. आता आपण जरा इकडे सिलिंगला, वरळी सिलिंगला आलो ते इकडे फिरूया जरा. नाही, बदकं बघा. मुंबईतले एकमेव असं वॉशरूम आहे की तिकडे आतमध्ये बदकं आहेत. पेंग्विन स्पॉट. आज काय आपल्याला ते भेटलं नाही मच्छी जवळा बघायला. पण 27 तारखेला त्या बोटी येणार आहेत समुद्रातून. ते काका तिथे एक होते, ते काका आम्हाला बोलले 27 ते 1 तारखेपर्यंत, 27 ते 31 तारखेपर्यंत हे येणार आहेत, बोटी येणार आहेत अजून. तर कोणाला जवळा घ्यायचा असेल, सुका जवळा, तर 27 ते 31 मध्ये एकदा वरळीला तिकडे येऊन जावा. जवळा नाही भेटला पण इकडे दादा एक मच्छी पकडतोय. तर आपण बघूया तो काय मच्छी पकडतोय ते. दादा काहीतरी लागले वाटतं दादाला मच्छी. काकांनी परत काठी टाकली आहे पाण्यात. बघूया काकांना काय भेटते काय. पाणी आलं पायावर. ओमकार साहेब मच्छी पकडायला ट्राय करतात. ओम्या बोलतोय काकांना मला द्या, मी एक्सपर्ट आहे यातला. अंकल, मेरा है ना भाई है, उसके पास भी ऐसा काटी है. उसने एक बार है ना इधर जिताड़ा 18 किलो का जिताड़ा पकड़ा था. रुको मैं आपको फोटो दिखाता हूँ. फोटो है मेरे पास. अरे मनीष भावनी. हाँ हाँ, पहचानते हो आप उसको? मित्रांनो, एक काका बघा, मासे पकडण्यासाठी काय करायला लागतं ते चिकन आणले त्यांनी. काय काय भेटतं काका इथं म्हणजे मच्छीमध्ये? सब मच्छी. आता ते माशाला, याला काट्याला चिकन लावतात. आपको कौन सा मिला है मच्छी? बड़ा वाला चावरा. मित्रांनो, हे बघा, आता चिकन लावले त्यांनी. आता कसे टाकतात बघा आतमध्ये. प्रोसेस बघा. सोडलं त्यांनी आतमध्ये. अबे मार उडी.
पीछे आ जा भाई. हो मी वाट बघते मच्छी कधी येईल बाहेर. ओम्या हा मच्छी नाही येणार. बारिश में इधर अलाउड नहीं करते रहेगे ना आते. मित्रांनो काका बोलतात मच्छी पकडायला अलाउड करतात पण बोटी बंद होतात. तिथे पावसाळ्यात पाणी पूर्ण त्या टोकापर्यंत येतं तिकडे वरती तिथपर्यंत पाणी येतं. भेटलं काकांना. गेलं का प्रयत्न करतात काका कडक मध्ये. हां ओके सॉरी अंकल. मित्रांनो इकडे ऊन खूप लागते आणि काका तरी पण ट्राय करतात मच्छी पकडायची. भेटेल की नाही काय माहिती त्यांना मच्छी. आता प्रयत्न तर चालू आहेत त्यांचे. त्यांना पण काय मच्छी भेटली नाही. काका पण आता चाललेच घरी. तर मित्रांनो आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. त्या काकांना पण काय मच्छी भेटली नाही. आता 27 तारखेला बोटी येणार आहेत. पण कोणाला घ्यायचं असेल तर 27 मे ते 31 मे येऊन जावा वरळीला एकदा. तुम्हाला सुका जवळ भेटून जाईल.